नमस्कार. आज आपण सिन्नर मार्केटला आलेलो आहे. आरा 35चा हा प्लॉट आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं आर्मोचुराचे 2 फवारणी झालेले आहे. सह्याद्रीचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आर्मोचुराचे 2 स्प्रे रिकमेंड केलेले त्या हिशोबाने स्प्रे झालेले आहेत. आर्मोचुराबद्दल मी फक्त तुम्हाला 4 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. पहिला, आर्मोचुरा हा फ्रॅग 19 मधला एकमेव ग्रुपमधला एकमेव घटक आहे जो भुरीला फार चांगल्या प्रमाणे कंट्रोल करतो, भुरीचे कोष सुद्धा कंट्रोल करतो. दुसरं, आर्मोचुराचा वापर हा तुम्ही लेट स्टेजला करू शकता. 15 दिवसाचा PHI असल्या कारणाने याचा कुठलाही तुम्हाला रेसिड्युअल इफेक्ट जाणवणार नाही. ओमरी सर्टिफाईड हे केमिकल आहे. तिसरं, आर्मोचुरा हे फर्मेंटेशन प्रोसेसने बनल्या कारणाने आर्मोचुराचा वापर केल्यानंतर तुम्हाला जे त्याच्यामध्ये मेटाबॉलाइट्स आहेत, लिपिड्स आहेत, त्याचा रिझल्ट असा बघायला भेटेल की तुम्हाला फवारणी केल्यानंतर घडामध्ये लवचिकपणा असू द्या किंवा घडाची जी क्वालिटी असू द्या किंवा जो ब्लूम म्हणतो आपण, जे आपण एखाद्या मनेवर ज्यावेळेस बोट फिरवतो त्यावेळेस जे ब्लूम येतं, लष्टर येतं, हे पण वाढवण्याचं काम आर्मोचुरा करत असतं. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ह्या स्टेजपर्यंत येऊपर्यंत कमीत कमी 40 ते 50 फवारे घेतलेले असतात. हे सगळे औषधं कुठंतरी जाऊन रेसिड्युअल इफेक्ट म्हणून इथं झाडावर पडलेले असतात. अशा वेळेस ह्या जे केमिकल आहे त्याचं डिग्रेडेशन होण्यासाठी सुद्धा आर्मोचुरा फार चांगलं काम करतं. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल, जो शेवटचा टप्पा आहे 50-60 दिवसानंतरचा टप्पा आहे, होरायझन स्टेज म्हणतो, जिथं कलर चेंज होता कलर व्हरायटीजला, जिथं साखर उतरण्याची स्टेज आहे, अशा वेळेस आपण आर्मोचुराचा वापर करावा. धन्यवाद.